आहे 2 दिवस 20% कट. चला चला वेळ घेऊ नका जास्त. फिल्डिंग आहे मॅच नंबर 2 मध्ये RF11 आणि SK11 या दोन संघांना आपण पाहतोय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आले. प्रतीक चला लवकर. फेरा नाही. वरून पहिल्या षटकामध्ये रुपेश देवकर आणि प्रतीक पाटील आघाडीला दोघेही बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. RF11 ला पहिली मॅच कोण जिंकली? ओमसाई का दर्शित? ओमसाई. बॉल सेट. मॅचला बॉल तुमच्या गावात काय झाला? हा पहिलाच बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. थेट शॉट थर्डमॅन कडे गेलेला. रुपेश देवकर आघाडीला आलेले आहेत आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी संदेश देवकर यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिला डॉट आला. वरूनला आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. षटक सध्या पहिलं प्रगतीपथावर. मॅचला नुकतीच सुरुवात झाली. ऑन ड्राइव्ह मिड विकेटला मिस्टेक झाली आहे. मिड ऑनचा फील्ड थ्रो करेल. धाव सहजरित्या आले. खातं उघडत असताना टीम RF11चं पहिल्या मॅच मध्ये प्रवीणजी देवकर यांच्या टीमने ओमसाई 11 बाजी मारलेली आहे. 96 धावा जबरदस्त खेळ तिकडे आपल्याला पाहायला मिळाला होता. जितेश आणि पियुषने जी बॅटिंग केली आणि दर्शित 11 ला मात्र पहिलाच सामना गमावा लागलेला. SK आणि RO मध्ये दुसरा सामना. यानंतर लकी मयांक आणि अष्टविनायक एज आहे. शॉट थर्डला फिल्डर आहे. डायरेक्टला विकी देवकर चान्स घेत होते पण शेवटी बघितलं की प्रतीक थांबलाय त्यामुळे त्यांनीही बॉलला हातातच ठेवलंय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in द्वारे या स्पर्धेचं ते प्रक्षेपण सुरू आहे. आणि चॅटबॉक्स मध्ये एका प्रेक्षकाने विचारलं वाकण नायक आज सगळ्या टीम आहेत. वाकण, टेंबवली, गोरसई, दारावे, बोरशेती, गोटेघर, सातपाटी आणि गुजरातच्या बॉर्डरवरून MS जाई देखील आलेले आहे शेवटच्या मॅच मध्ये. टोटल स्कोर सध्या आपण पाहतो तो 2 वरती आहे. चांगली बॉलिंग केली वरूनने पहिल्या षटकामध्ये. दुपारचं सत्र ठीक आपण पाहतोय. 12:06 झालेले आहेत. बरोबर सगळ्यांच्या सूर्य डोक्यावरती आहे. पुढचा बॉल. वरुण पाटील मोठे देसाईचे भाई आहेत. हवे त्या बॉल कॉल दिलाय वरूनने. फार लांब होता पण तरी देखील स्वतःवरती असलेला विश्वास. रुपेश देवकर होत आहेत आउट. 2 वरती पहिला धक्का RF11 ला. रुपेश एक मैदानाच्या बाहेर गेलेले आणि दुसरे रुपेश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. सर्वांचे लाडके आगासांचे प्रणय बेडेकर यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. तेव्हा जेव्हा ते असतात मॅनेजमेंट टीमला एक कोठा वाढवावा लागतो लंच साठी. मोठी दिवस आहे काय टेन्शन नाही. सगळं काय भेटेल. फुल टॉसच होता मात्र इकडे थोडी बॅट अगोदर फिरली की काय स्वीप करायला गेले होते रुपेश. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 2 धावा पहिल्या षटकाच्या अंती. दशरथ सोरकादे सर आणि सुनील माने सर, संदीप माने सर सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि आयोजकांनी आता अशी सूचना दिली की आपण डान्स केला तर संध्याकाळी पेमेंट वाढून भेटेल. दुपारी 1.5 बिर्याणी.
चला वेळ फक्त जास्त घ्यायचा नाही, कारण आज जो काय आपला 15 ते 16 मॅचचा शेड्यूल आहे, मला असं वाटलं अजय मळवी बिग बॅश फॉर्मॅट ठेवतील या सीझन मध्ये, पण त्यांनी सांगितलं नाही, आम्हाला सगळ्यांचा घाम काढायचा. प्रीमियर लीग म्हणजे एकाच गावाला खऱ्या अर्थाने एकत्रित करण्यात येतं. मतभेद प्रत्येक गावामध्ये असतात, मात्र हे 2 दिवस मोठे देसाईकर एकत्रित येऊन या सर्व स्पर्धेचा आनंद घेतात आणि प्रत्येक जण त्यामध्ये सर्वोत्तरी मेहनत करतो. हे सर्व संघ मालक त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करायला हवा, ज्यामध्ये प्रवीण देवकर साहेब, पंढरी म्हात्रे साहेब, मधुकर पाटील साहेब, शरीदास म्हात्रे साहेब, जगदीश म्हात्रे साहेब आणि अष्टविनायक ऑल ग्रुप आहे आमचा, ज्ञानेश्वर देवकर साहेब आणि राजेश म्हात्रे साहेब. आभार सर्वांचे, ज्यांच्या वतीने हे सर्व संघ पॅक करण्यात आलेला आहे. चला पहिल्या षटकानंतर बराचसा वेळ आपला गेलेला आहे. सेकंड ओव्हर मध्ये नयन पाटील, सोडा बापू गाड्या. भाऊ भाऊ प्रतीकचं काय खरं नाही, पण मला वाटतं रेग्युलर प्रॅक्टिस वाला. मोठा कोण आहे, बॉलर का नयन? नयन देखील खेळायचं, पण सध्या ते मेन टीम मध्ये तितकासा वेळ देत नाही. पुढचा बॉल फुल टॉस आहे आणि इकडे आता छोट्या भावाने केला हल्ला. प्रतीकचा बॅट मधून षटकार. ऑन साइडला चालला बॉल, शॉर्ट मिड विकेटला मिस्टेक झाली आहे. डबलला चान्स घेतली आहे, डीप मधून राकेश येतील. धावा तोपर्यंत 2 आपल्याला पाहायला मिळतात. या सीझन मध्ये प्रत्येक टीमची जी जर्सी आहे ती फार आकर्षक आहे. माझे देखील आले, पण अजून दिली नाही. यज्ञेश कुठे? यज्ञेश पॅनल्टी बसेल फिल्डिंग टीमला. फुलर लेंथ हलकी अपील, मात्र अंपायरने सांगितलंय इम्पॅक्ट ऑफ स्टम्पचा बाहेर आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी देसाईकरांचं हे ऐतिहासिक वैभवशाली असं क्रीडांगण. सुमितने आता टी शर्ट आणली आहे, सुमितकडे भरपूर ताकद आहे. दिव्याची स्पर्धा 1.5 तास थांबवलेली पठ्ठ्याने. एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे, एकट्या सुमितने 1.5 तास थांबवलेली मॅच. कोणी थांबू शकतो का? स्कोर सध्या आपण पाहतोय तो 13. प्रगती पथावर सध्या दुसरा षटक आहे. प्रतीक आणि रुपेश म्हात्रे लेजंड प्लेयर, फ्रंटलाईन बॉलर म्हणून बरीच वर्ष मोठी देसाई गावासाठी ज्यांनी दिली. स्लॉट मध्ये हवेत आहे, पण चान्स वरून आहे. सेफ हँड पकडली त्याने कॅच आणि इकडे काम तमाम. चलो भाई प्रतीक, आपको जाना पडेगा. छोट्या भावाने मोठ्या भावाची विकेट काढली आहे. दुसरा धक्का RW11ला. हवेत खेळलेत आणि इकडे आता राकेश उभेत. चांगली कॅच, विकेट डाऊन. सनी मात्रे इज वॉकिंग बॅक.
तो फक्त आणि फक्त 13 धावा. चांगली बॉलिंग वरून कडून आणि देन नयन कडून. आता रुपेश म्हात्रे आणि प्रणित मडवी या दोघांची जबाबदारी असेल या डावाला पुढे नेण्याची. चांगली गोलंदाजी झालेली आहे, खास करून प्रतीक आणि आघाडीचे रुपेश. आणि आता रुपेश म्हात्रे अजूनही मैदानाचा आत आहेत. मात्र अगोदरचा जे रुपेश होता तो फार लवकर आउट झाला. प्रतीकडून जास्तीत जास्त अपेक्षा होत्या. मोठे देसाई गावाने मागच्या काही 3-4 वर्षामध्ये जबरदस्त खेळ केलेला आहे. संपूर्ण टेनिस बॉल आणि खास करून ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. चान्स आताही असेल. मिड विकेटचे फिल्डर थोडे दूर. डीप मधून नयन येतील, उचलतील. 2 धावा तर तोपर्यंत इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 15. हळूवार पद्धतीने ही धावसंख्या पुढे चालली आहे. मागच्या मॅच मध्ये आपल्याला 96 पाहायला मिळालं. रिव्हर्स स्वीपला अटेम्प्ट होता, वरून मुद्दामून लेग स्टंपचा बाहेर टाकलाय. फार कमी वय आणि त्यासोबत त्याने मिळवलेली ही प्रसिद्धी, स्वतःला सिद्ध केल्यानंतर हे जग तुम्हाला प्रसिद्ध करतं. मोठी देसाई गावाने दाखवलेला त्याच्यावरतीचा विश्वास आणि जबरदस्त. सोळा धावा 16. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 16 धाव्यात, माफ करा. वरूनचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. प्रणित मडवी बॅकफुटला थांबले होते. मडवी बॉल आत आलाय. गुगली चांगली बॉलिंग करत आहेत. वरून शांत चालल्यात. एकमात्र षटकार आलाय आतापर्यंत 17 बॉलच्या खेळामध्ये. 18वा बॉल टाकतोय वरून आता या डावामधला आणि या षटकातील शेवटचा. ऑफ स्टंपचा बाहेर. इकडे विकेट किपर थोडेसे वेळ घेतात. थ्रो धाव तरी मिळणार नाही. इट्स अ वाईड. आता भेटेल. एक्स्ट्रा रन स्कोर सध्या जाऊन पोहोचला पुढे 17. 17 धावा धाव फलकावरती आहेत. राईट झालाय. चांगला सरप्राईज करणारा बॉल. डॉट आला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 17 धावा. बॅटिंग करत असताना RF11 SK11 चा गेम. चला वेळ जास्त यायचा नाही. आपला ड्रिंक्स बॉय कुठला हो? मोरेश्वर आर्मी का? गावात काय झाला तर मोरेश्वर आणखी टीम बनवेल वाटतं. कुठे आहेत का तिकडे? चला ठीक आहे. छोटासा एक ब्रेक आहे. यानंतरच्या मॅचच्या टॉस साठी मी लकी मयांक 11चा कॅप्टन आणि अष्टविनायकच्या कॅप्टनला विनंती करेन. मित्रांनो तुम्हाला यायचं जगदीश म्हात्रे आणि अष्टविनायक ग्रुप अर्थातच येस आगमन झालंय. काय आणलंय? येऊ द्या. मोठे देसाईकरांचं प्रेम नेहमीच आम्हाला गावामध्ये आणतं. लकी मयांक आणि अष्टविनायक यांच्यामध्ये पुढचा सामना आणि त्यानंतर सरपंच 11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान अशा लढती आहेत. त्यामुळे पुढच्या दोन्ही संघांना देखील विनंती आपण रेडी राहा. कॅमेरामॅन अजून काय पाहिजे का तुम्हाला? ठीक आहे, पाणीच पाहिजे फक्त. लकी मयांक 11चे खेळाडू डाव्या बाजूला तुमचा नाश्ता आलेला आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला लकी मयांक
खावटी. वेगाने बॉल अपील लेग बिफोर विकेट ठेवलेले जे अपील ज्या पद्धतीने केलं लेग बायचा सिग्नल एक धाव. स्ट्राईकला कोण आहे आता? आणि बॉलर कोण आहे हो? राकेश. एक धाव आले. स्कोर सध्या आपण पाहतो तो 19 आकड्यावरती. राकेश मात्रे दोन्ही सिनियर प्लेयर आहे. टॉप एज चान्स आहे. राकेश मात्रे स्वतः जज करतात. पकडली कॅच. जावं लागेल रुपेशला. विकेट डाऊन. फलंदाज बाद. विकेट आले इकडे आता. रुपेश मात्रे देखील आउट होत आहेत. एका मागोमाग विकेट चाललेत आणि हा जो लाल रंग आहे SK11 सांगतोय व्हॅलेंटाईन संपला आता. प्रेमाचा नाही आता धोक्याचा. एज आहे पुन्हा बॉल. विकेट किपर पोहोचलेत. पकडले त्यांनी कॅच. जयदास देवकर यांनी आणि राकेश मात्रे यांना आणखी एक सफलता. फलंदाज बाद. एका मागोमाग आता विकेट पडत चाललेले आहेत. लकी मयांक तुमच्यासाठी खावटी आली आहे. स्टेजच्या लेफ्ट साइडला 2 अंडी, 1 पार्लेजी, 3 खजूर. संघ मालकांनी फुल लक्ष दिलेलं आहे. आज भात वगैरे खाऊ नका. आणि फलंदाज मात्र आता मैदानाच्या आतमध्ये चाललेत. छगन रेग्युलर टीमचे आमचे कोच आहेत ते आणि 40+ चे मेन प्लेयर आहेत. मेन प्लेयर. हॅट्रिक बॉल आहे. पाहूया दुसऱ्याच मॅच मध्ये आपल्याला विकेट हॅट्रिक पाहायला मिळते का SK11च्या राकेश मात्रे यांच्याकडून. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये झालेली एक विकेट हॅट्रिक पियुष देवकर यांच्याकडून ते आपल्याला पाहायला मिळाली. फुल लेंथ होता आणि लेगस्टम्पचा बाहेर आहे. सिग्नल व्हाईटचा आलाय आणि व्हाईट सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 20. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. मला वाटतं छगनला काहीतरी ते टार्गेट करतायत. ज्या पद्धतीने बॉल टाकला होता. इकडे ऑप्शनचा थोडासा बाहेर आहे आणि आता येतोय तो व्हाईट बॉल. छगन यांच्या रेंज मध्ये दिला तर राकेश मात्रे यांनाही माहिती आहे बॉल थेट 7व्या मजल्यावरती जाईल. बॉलर्स बॅक. धाव मिळणार नाही आणि इकडे जरूर येतोय तो डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग सुरू आहे. आतापर्यंत 5 बॉल टाकलेत आणि ज्यामधून खरं तर एकच धाव्या व्हॅलिड. 2 एक्स्ट्रा आहेत. 3 एक्स्ट्रा आहेत. पहिली लेग बायज होते आणि 2 वाईट आहेत. त्यानंतर चांगली बॉलिंग प्रत्येक गोलंदाजाने. वरुण असेल, नयन असेल, राकेश मात्रे सध्या आहेत. खोलात बॉल होता. मिड विकेटला चाललाय. डीप मधून फिल्डर येतात बॉलवरती. डबलला चान्स घेतले छगन आणि प्रणीतने. धावा पूर्ण होतात 2. अजून एक 2च धावा. षटका संपन्न 3 माफ करा 4 आणि टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो RF11चा 23 धावा. चला शेवटचा षटक फक्त बाकी आहे. थोडं फास्ट खेळा. आज 15 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. किती मॅच आहे?
बिग बॅश ठेवले अभि बिग बॅश नाही ठेवला त्याच्या टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 23-23 लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज ओमकार पाटील बाळा. हवे त्या बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन वरून फार वेगाने गुड फिल्डिंग आणि थ्रो देखील चांगला आहे. स्ट्रायकिंग एंडला आलाय मात्र थोडासा वाईट गेला स्टंप पासून. 2 धावा 2 धावसंख्या सध्या आपण पाहतोय 25. ओमकार पाटील चांगली फिल्डिंग आहे वरून कडून डीप मध्ये लॉंग ऑनला. लास्ट ओव्हर इकडे मोठे फटके पाहिजे आणि जी बॅटिंग ऑर्डर आहे वरून चिपकू प्लेअर आहे त्यामुळे त्याची विकेट इम्पॉर्टंट असेल सेकंड इनिंग मध्ये आणि सध्या धावा बनवायला लागतील प्रणित आणि छगन यांना. पुढचा बॉल ओमकार होल टॉस आहे उडवल्या हवेत आणि बॉल थेट मडवीने पाठवलाय सीमा पार षटकार. आणि 6 धावांनी धावसंख्या पोहोचली 31 धावा. प्लेड ऑन एज घेतले आणि थेट ओमकारचा बॉल या स्टँड वरती फलंदाज बाद. विकेट जर ओमकारने काढली तर चुटका ग्रुप कडून 2000चं कॅश प्राइज असेल. झुटका स्कोर सध्या 31 आहे. नवीन बॅटर जीत चाललेत बॉल बाकी 3 T2. आज सगळे राईट्स आमच्याकडे आहेत. ऑन साइडला पिकअप आहे मिड विकेट कडे चाललाय आणि ब्रॅन लाराने पहिलाच मारलाय चौकार. रणनीती मला समजली नाही. अजूनही पॅव्हलियन मध्ये टेमघरचे श्याम चौधरी आहेत. चांगले लेफ्टी आहेत पण श्याम चौधरीला अजून चान्स भेटली नाही. पुन्हा पूल करायला गेले. चांगला चेंडू ओमकार कडून आला पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला डॉट आला. सो आता शेवटचा एक बॉल आहे. आतापर्यंतचा स्कोर आहे 35. छगननं वालवला साप लॉंग स्ट्रायकिंग एंडलाच. पिकअप चांगला चाबूक फ्लॅट सीमारेषेच्या बाहेर आला. जीतने आणखी एक मारला म्हणजे 10 धावा त्याने जमवल्या आणि ओव्हरऑल बनला त्या 41-42 चं टार्गेट. 42 चं टार्गेट आहे. टॉस साठी लकी मायकडे अष्टविनायक. कॉइन कुठे कॉइन श्याम चौधरी आणि टीम आरव 11. चला आपण टॉस साठी जाऊया. या नितीन काळन सर तुम्हीच या टॉस साठी या. कॅप्टन का कुठे आहेत मयूर देवकर कुठे आहेत तू. हा चला दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. नितीन काळन सर यांच्या सोबत आपण टॉस करणार आहोत. चला लकी देखील आलाय समोसा घेऊन खावटी घेऊन आलाय. चला टॉस लकी माईंगच्या कॅप्टनचा आतिश यांचा असेल. छापा कॉल आहे. काटा आलाय. चला काटा आलाय. काटा काढाल का यांचा
प्रयत्न असेल. कशाने काढाल काटा? गोलंदाजी पहिले करू. गोलंदाजी करणार आहात. कशी आहे टीम? बॅलन्स टीम आहे आणि तीच टीम घेऊन काटा काढण्याचा प्रयत्न करू. 11च प्लेअर आहेत की काय जास्त आहेत? 12-13चा स्क्वॉड आहे, 16चा स्क्वॉड आहे. सो फर्स्ट मॅच मध्ये काय कशी रणनीती, कोणते 11 असतील? आम्ही 16चे 16 खेळू. ओके ओके, सगळेच प्लेअर खेळणार आहेत. गोलंदाजी करणार आहेत. समोरची टीम कशी माहिती आहे, कोणकोणता बॅटर आहे त्यामध्ये, कोणाला टार्गेट कराल की लवकर विकेट काढली तर धावा कमी बनतील त्यांच्या? आतिश मात्रेवरती विशेष लक्ष असेल. नाश्ता काय केला आज? सकाळी दूध पिऊन आलेलो. ठीक आहे, चला शुभेच्छा तुम्हाला. आतिश, टॉस किती इम्पॉर्टंट होता? बॅटिंग करायचं आता खूप इम्पॉर्टंट होता. तुमच्या संघ मालकांनी मी ऐकलं की 2-2 अंडी आणि दूध आणलंय तुमच्यासाठी. हो. पिला की नाही? मग नाही नाही, याने समोसा कुठून आणले? तो आमचाच आहे कमिटीचा. किती धावा बॅटिंग करायचे? कारण फर्स्ट मॅच 90+ होत्या, इकडे फक्त आय थिंक 41च बनलेल्या आहेत. काय वाटतं तुला, तुम्ही किती बनवाल? 55-60 बस. बस. बॉलिंग चांगली आहे का? हो. शुभेच्छा तुला या मॅच साठी. सो मंडळी, कुठेही जाऊ नका, पाहत राही स्पर्धा. मोठी रेस आहे प्रीमियर लीग 2026 आणि ऑनगोईंग मॅचच्या दिशेने SK11 अगेन्स्ट R11, टार्गेट 42. चेक. टार्गेट 42 धावांचा. चला तर वेळ जास्त घेऊ नका. छगन पाटील पहिल्या षटकामध्ये पॉप प्ले. अंपायर गेलते का? ठीक आहे ठीक आहे. सचिन ठाकूरने सोय केले वाटतं आज. संदीप बांदे सर, काय दुपारी नको जास्त ऊन आहे आज, जरा सावकाश. नाही, सोय पाहिजे ना. टार्गेट 42 आहे. विकी देवकर आणि वरुण पाटील आघाडीला आलेले आहेत. विकी देवकर यांच्या 3 चौकारांसाठी 3 षटकारांसाठी 1000 आहेत. संदेश देवकर यांच्याकडून 30% कट करू नका. 30% कमिटीला जमा. पाहिजे एक बालदी घेऊन जा. 10% अजून ऍड. बालदीचे कापू. चला चला, वेळ नको घेऊ जास्त प्लीज. छगन पाटील काय करताय? मला वाटलं काय चाललंय यांचा मंत्र मित्र. शुभेच्छा दोन्ही संघांना. टार्गेट 42, पहिला बॉल SKच्या अगेन्स्ट R11. पहिलाच बॉल ऑफ स्टंपचा बाहेर. चांगली लाईन आहे, पडल्यानंतर बॉलला बाहेर काढतात. आज जरी वयाची 40 ओलांडली असली तरी
छगन पाटील ज्या पद्धतीनं फिटनेसला टिकून नेहमीच, जरी आजही 40चं क्रिकेट खेळत असले तरी नेहमीच रेग्युलर टीम सोबत देखील ते असतात. उडवलाय सध्या विकेट, पट्टीकडे फिल्डर उपस्थित आहेत, सनी जज करतात. शेवटी सुटली कॅच. चांगलं जजमेंट होतं, शेवटी पोहोचले व्यवस्थित, बॉल हातात देखील आला, कॅच सुटली आहे आणि धाव आली ती फक्त एकच. वरून स्ट्रायकिंग एंडला येतात. ही मॅच बनवू शकते, आरव 11 ला देखील माहिती आहे. बॅटिंग कोणी केली पहिला? नाही आता इनिंगला या. आरवने बॅटिंग केली ना पहिले, आता एसके बॅटिंग करतो ना. आरव 11 ने जर इकडे विकेट काढले सुरुवातीलाच गुच्छांमध्ये तर मॅच बनणार आहे नो डाऊट. सामना रंगू शकतो. बॉल तयार होत आहेत. छगन पाटील कव्हर्सला तिकडे लॉफ्ट करायला गेले होते. चांगला चेंडू आहे आणि इकडे अंपायरचा सिग्नल वाईड आलाय, पण लाईन चांगली आहे. जरी बॉल हलका बाहेर असला तरी ज्या पद्धतीने त्यांनी पिच केला होता, डिलिव्हर्ड केला होता बॉलला. यॉर्कर किंग आहेत 40+ आमचे छगन पाटील. चांगला राईट झाला इकडे. आता वरुणला मात्र शांत ठेवलंय. चांगली बॉलिंग करतायत छगन पाटील या षटकामध्ये आणि चांगली बॉलिंग करावी लागणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉलच्या पद्धतीने राईट झाला. विकेट जर सुरुवातीला आल्या तर या मॅच मध्ये आपण बरंच काही पाहणार आहोत. स्कोर आहे सध्या 2. थोडासा थांबून देन इनसाइड आउट, बॉटम हँड, एक्स्ट्रा कव्हरला बॉल, वरूनचा चौकार. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर मधून आलेला चौकार. टोटल स्कोर सध्या तो 6. छगन थोडा वर पेस पडलाय. आता मिडॉन कडे वेळ गेलाय तिकडे. जेडी डावे आलेली आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 7 आकड्यावरती. गोलंदाजीचा विचार केला तर रुपेश देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो रुपेश, छगन यांच्या ज्या ओव्हर्स असतील तर मॅटर करतील. अपील सापडलेत समोर. विकी पायचित फलंदाज बाद. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 7 आकड्यावरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रतीक पाटील देखील या संघामध्ये आहे. जरूर. सो छगन, प्रतीक आणि रुपेश हे 3 तर महत्वपूर्ण गोलंदाज आहेत. त्यानंतर कदाचित श्याम चौधरी असतील, ते सध्या मागे त्यांच्या तिकडून सूत्र हलवतात. टार्गेट 42 आहे. दाबा झालेल्या त्या फक्त आणि फक्त 7. स्टार्ट इकडे भेटला नाही. मॅच इकडूनही आरव 11 बनवू शकते. बॅटिंग ऑर्डर देखील खोलवरती आहे. सो मॅच इंटरेस्टिंग असेल. तेजस
फुल लेन सॉफ्ट हँडने खेळायला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत नॉन स्ट्राईक हँडला तो येतोय आणि सहजरित्या आपल्याला पाहायला मिळते ते एक धाव. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 7 वरती आहे. मोठे देसाई प्रीमियर लीग 2026 सीझन 6 6 पर्व 8 टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. खेचून मारायला गेलेत. पहिला डॉट आला विसरू नका. पहिल्या इनिंग मध्ये नयननेच प्रतीकची विकेट काढली होती. दोघेही भाऊ आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र ऑपोनंट टीम मध्ये टार्गेट 42 आहे. धावा 8 आहेत. पावा प्ले सुरू आहे. दुसरं षटक प्रतीक पाटील वन्स अगेन. फुल लेंथ आणखी एक डॉट. प्रतीक पाटीलने दिवाच्या नगरसेवक चषकामध्ये देखील जबरदस्त बॉलिंग केली होती. अंडर प्रेशर नेहमीच प्रतीक असेल आणि खास करून अंडर प्रेशर अजय मडवी यांनी देखील चांगली गोलंदाजी मोठे देसाई ग्रामीण टीम साठी केलेली आहे. पुढचा बॉल कोलाता ऑन साइडला ड्राइव्ह केला. मिडॉनला चेस करतोय. जेडी डीप मध्ये डबलला वरून धावतोय. धावा पूर्ण होतील 2. थोडेसे लेझी दिसले पण मी म्हणेन वरून ज्या पद्धतीने धावलेला 2 धावा सहज इकडे पूर्ण करतोय. 2 धावांनी स्कोरचा पण विचार केला तर टोटल 10 वरती ऍक्शन रिप्ले. जेडीने उचललेला बॉल केलेला थ्रो आणि त्यामध्ये वरून फार लवकर पोहोचला होता. शेवटचे 2 बॉल आणि बाकी त्या षटकातील एज आहे पायावरती सिली पॉइंटला नॉन स्ट्राईकला चान्स होती. बॉल सापडला असता तर टिपलंच असतं तिकडे कारण नयन धावत होता. स्कोर सध्या आपण पाहतोय 11 म्हणजे अजून या मॅच मध्ये 31 धावांची गरज आहे. बॉल बाकी असताना 19. मॅच बॅलन्स आहे. विकेट आले. फिल्डिंग साइड पुढे जाईल. मोठे फटके आले. बॅटिंग साइड पुढे जाईल. थोडासा बॉल प्रतीक कोलाता मिड ऑफला रुपेश थोडा वेळ गेलाय. एकच धावेकडे पाहायला मिळाले आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. धावात 12 बॉल बाकी 18 आणि 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या 30. स्वतः सरासरी 10ची असेल. आक्रमण केलं नाही तर धावा मात्र चढत जातील आणि मॅच मध्ये SK11 देखील कमबॅक करणार आहे. कुठेही जाऊ नका पात्रा. मोठी देसाई प्रीमियर लीग मॅच नंबर 2 आरवच्या अगेन्स्ट SK11. कम ऑन दीज आहे. चेक MD भाई यांचं आगमन झालेलं आहे. महर्षी देवकर 3 षटकांचा खेळ 2 षटकांचा खेळ संपला. धावात 12 आणि रुपेश म्हात्रे मागच्या 5 वर्षां अगोदरचं क्रिकेट मोठी देसाईचं जर आपण बघितलं तर नेहमीच फ्रंट लाईन बॉलर. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणारे रुपेश. 3rd ओव्हर पहिला बॉल अवेज खेळले. इथला बॉलला चान्स. जेडीने पकडले कॅच. वरून चाललाय डगआउटच्या दिशेने. मोठा धक्का.
सहर्ष स्वागत करूया दीपांशु आणि सौरभ. प्रणय बेडेकर आले आहेत आता ऑपरेटरच्या भूमिकेत. तेजस भोईर आय थिंक बॅक टू पॅव्हिलियन. फुल टॉस आहे, बॉल हवेत आहे आणि चांगला फटका आहे गॅप मधून. राकेश बॅट मधून चौकार. नामवंत खेळाडू आणि परममित्र आमच्या नियोजनाचे निनाजी रसाळ यांचं आगमन झालेलं. मोठे दिवस प्रीमियर लीग करता आज चीफ गेस्ट म्हणून त्यांची उपस्थिती आहे. स्वागत आहे आपलं. मोरेश्वरन टीम बॉल आणायचे तुम्हाला बाहेरच्या. लो फुल टॉस जेडी थोडा तर थोडं मिसजस्ट झालं होतं. शेवटी पोहोचला बॉल हातात पडला म्हणजे कॅच त्याचीच होती. कॅच ड्रॉप झाली आहे. राकेशला जीवनदान मिळतं. राकेशने आल्याबरोबर सुरुवात केली आहे. त्याचा नैसर्गिक खेळ आक्रमण करत असताना पाहायला मिळाला. रुपेशने चान्स बनवली होती. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्कोर सध्या आपण पाहतोय 17 वरती प्रगतीपथावर असताना सध्याचं हे तिसरं षटक. बॉल अजूनही 15 बाकी आहेत. 17 बनलेले आहेत. 25 अजूनही गरज आहे. फुल टॉस होता. स्लाइस करायला गेले. कॉन्टॅक्ट झाला नाही. डॉट आला. चांगली बॉलिंग. यानंतर पुन्हा एकदा प्रतीक अथवा छगन येऊ शकतो. त्यामुळे हा जो सामना आहे सहसा या बॅटिंग साइडला जिंकता येणार नाही. चांगली फाईट देतात SK11. जरी त्यांनी 41 बनवल्या असल्या तरी 42 बनवत असताना देखील घाम फोडला. आता विकीची विकेट आली. वरुणची विकेट आली. नयन आणि राकेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढचा बॉल फुल टॉस हवेत खेळलेत. काव कॉर्नरला बॉल चाललाय. डीप मधून फिल्डर येतोय. प्रतीक डबलला चान्स आहे. राकेशचा कॉल आहे. चांगला कॉल. माहितीये डीप बाउंड्री आहे. 2 धावा सहज होतील पण नयन अगोदर सुरुवातीला रेडीच नव्हते. स्कोर सध्या 19. 13 बॉल मध्ये अजूनही 23 धावांची गरज. इम्पॉर्टंट मॅच. लीग स्टेजला पहिला सामना जिंकला बेनिफिट असतो. टीमचा बॅलन्स होतो. कॉम्बिनेशन जुळतं. कमी गती प्लेड ऑन. चलो भाई आपको भी जाना पडेगा. आणखी एक विकेट. चांगली गोलंदाजी होते. 19 ला तिसरा झटका बसलाय. बॉल बाकी आहेत आता 12 आणि 12 बॉल मध्ये धावा पाहिजे 23. चेक. पाणी कुठे? आयोजक कुठे? काले होते बघ ना वाटल्या. थांबा थांबा येत येत. यज्ञेश कुठे? यज्ञेश घ्या ना तुम्ही एकदा सोल. पहिले ना
चेक. स्कोर 19 आणि 3 विकेट. आता 12 बॉल 23 धावांची गरज आहे. जबाबदारी राकेश मात्रे यांची वाढली आहे. ओमकार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. चला चला यज्ञेश लवकर बाहेर या. आणि प्रतीक पुन्हा एकदा आलेला आहे. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, छगनने चांगली बॉलिंग केली, देन प्रतीकाला तोच प्रेशर, देन रुपेश आले आणि या सर्वात इम्पॉर्टंट कोण राहिलं असेल तर रुपेश, ज्याने 2 महत्वपूर्ण विकेट काढलेत. संदेश देवकर सध्या ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. हवे त्या बॉल लॉंग ऑनला पुन्हा जेडी. जबरदस्त कॅच. पहिली सोडली होती, आता पकडले आणि राकेश मात्रे महत्वपूर्ण क्षणाला बाद. थँक्यू दिवसे. श्याम टेमकर यांनी दिलेला कानमंत्र कामाला आलेला आहे. आणि लॉंग ऑनला जबरदस्त कॅच जेडी कडून आपण बघितली. प्रतीकला यश मिळतं आणि ऍक्शनला राकेशच्या मैदानाच्या बाहेर जाणं म्हणजे SK11 ची नाहीतर RL11 ची या मॅच मध्ये एंट्री झाली. आता नवीन बॅटर जयदास देवकर, सिनियर प्लेयर आहेत, 40+. पुढे आलेत. फुल टॉस होता, शॉर्ट स्क्वेअर लेग रेडी आहे. थ्रो जर चांगला आला होता पण प्रतीकने चूक केली. धावे आली आहे. सिंगल सोबत धावा संख्या 20 वरती पोहोचली आहे. बॉल बाकी आहेत आता 10 आणि 10 बॉल मध्ये धावा पाहिजेत 22. 10 बॉल 22 मॅच. चांगली बॉलिंग होतीये. ओमकारला अटॅक करायचा आहे. ऑप्शनचा बाहेर ठेवलाय. चांगली बॉलिंग. हे जे त्याचे बॉल आहेत ऑप्शनच्या बाहेरचे, लाईन ऑफ अटॅक क्लिअर आहे. आणि जो पहिल्या ओव्हर मध्ये देखील जेव्हा आला होता प्रतीक पॉवर प्ले मध्ये, तेव्हा देखील हीच लाईन चालले होते. बॉल 5 धावा त्याने खर्च केला होता. बॉल आता 9 बाकी आहे. धावा आता 22 पाहिजेत. मॅच चढत चालली आहे. कमी गती, बॅक ऑफ लेंथ, डॉट आलाय की वाईड आलाय? वाईडचा सिग्नल. वाईडने स्कोर सध्या पुढे जाईल. बॉल बाकी 9 आणि 9 बॉल मध्ये धावा पाहिजेत अजून 21. चेसिंग कंपल्सरी ठेवले ना रे. मॅच स्टाईलला सुपर ओव्हर आहे. हवेतून चाललाय बॉल. नशिबाचं दार उघडलं आणि आलाय चौकार. अंपर बोलेल तर जागे रिव्ह्यू आहे का? त्यावेळी घेतले का? बॅटिंग टीम रिव्ह्यू नाही ना? आहे का? ठीक आहे. घेतलाय देवी. नाही घेतला ना? नाही ना? नशीब. घेतले का नाही? घ्यायचं तर घ्या मग. ठीक आहे, घ्या मग. हा त्यांचा रिव्ह्यू आहे बघ. ठीक आहे. त्यावेळी नाही घेतला ना पण बॅटिंग. खेचून मारायला गेलेत. डॉट आला. एक चौकाराने मॅच मध्ये आलेत ते, कारण धावा झालेल्या ते आतापर्यंत 25. बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये धावा पाहिजेत 17. एक मोठा फटका पाहिजे, पण शेवटी बॉलर देखील नंतर नवीन असणार आहे. त्यामुळे इकडे किती धावा येतील? ओमकार मैदानात 7 मध्ये असेल की नसेल? हवेत खेळलेत. बॉल सीमा पार. वा ओमकार वा. षटकार आलाय. मॅच ऑन झाली आहे आणि आता बनवायचं आहेत SK ला देखील शेवटच्या 6 बॉल मध्ये 11 धावा.
चला आता अष्टविनायक आणि लकी मँक. अष्टविनायक टॉस जिंकला आणि ते फिल्डिंग करणार आहेत लकी मँकच्या अगेन्स्ट. सागर पाटील अँड ऑल ब्रिगेड. हर्ष कुठे बाहेर आहे. चला वेळ फक्त जास्त घेऊ नका प्लीज. फिल्डिंग साईड फिल्डिंग लावून घ्या लवकर आपण प्लीज. 6 बॉल 11. बॉलर भेटला की नाही. सनी चला वरून या लवकर बाहेर या. श्याम खाली बसले वर नाही दिली तर. जरा उभे राहा पुढच्या मॅचला भेटेल वर. चला प्रतीक. 6 बॉल 11 पाहिजेत. ओमकारने जो षटकार मारला एक चौकार देखील आला आणि प्रतीकच्या अगेन्स्ट आलेले त्या धावा. त्यामुळे मॅच मध्ये कॉन्फिडन्स ओमकारकडे देखील आहे. अष्टपैलू आहेत SK11 ओमकार. चला लवकर प्लीज वेळ जास्त घेता तुम्ही दोन्ही टीम. 6 बॉल 11 धावा. पहिला बॉल ऑफ स्टंप बाहेर. वा चांगला फटका. पॉइंटच्या वरतून काढलाय बॉलला आणि बॉल शेवटी सीमा पार. चौकार. जयदास देवकर. चांगला फटका आला. ऑप्शनचा बाहेरचा बॉल विथ दिली. बाउन्स होता कट केला आणि या क्षणाला देवकर यांच्या बॅट मधून आलेला चौकार इम्पॉर्टंट आहे. 5 बॉल मध्ये आता 7 धावा पाहिजेत. मॅच मध्ये धूम धडाक्यात एंट्री केली आहे ओमकारने, जयदास देवकर यांनी, टीम SK11 ने. पाच बॉल 7. बॅकफुट पंच. वाह भाई वाह. वाह चौकार. दादांची फरमाईश. समालोचक नितीन काळ यांच्याकडे 200 रुपये घालण्यासाठी टीज ऑपरेटरला लिहून ठेवा. संध्याकाळी टॅली करून देऊ. 39 झालेलं. 4 बॉल मध्ये आता पाहिजे त्या फक्त 3 धावा. पहिल्या 2 बॉल मध्ये 8 आलेल्या आहेत. सनीला कमबॅक करावं लागेल. खराब बॉल ऑन साइडला चाललाय. डीप मधून फिल्डर येतोय आणि विजयाचा. वा जयदास देवकर यांनी 3च बॉल मध्ये मॅच फिनिश केली आहे. अभिनंदन टीम SK11. पहिला दणदणीत विजय. लावा गाणी लावा.